अहिल्यानगरमधील श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये यंदाच्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळते। नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपने लाडक्या बहिणींना संधी दिली आहे। भाजपने 23 जागांपैकी 14 जागांवरती महिलांना संधी दिली आहे आणि विशेष म्हणजे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची सून इंद्रायणी पाचपुते यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज मागे घेऊन सुनीता खोसमाळीस यांना भाजपने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे। दरम्यान या निवडणुकीमध्ये भाजपचाच विजय होईल असा विश्वास भाजपच्या उमेदवार चांदणी खोसमाळीस यांनी व्यक्त केला आहे। कोणतीही पिढी घडवायची असेल, कुटुंब घडवायचं असेल, त्याच्यामध्ये महिलेचं योगदान हे खूप मोठं असतं। त्यामुळे आज श्रीगोंदा घडवणं गरजेचं आहे, श्रीगोंदाला विकासाच्या मार्गावरती नेणं गरजेचं आहे। त्यामुळे योग्य मार्गावरती नेण्याचं काम ही फक्त महिला, घरची माता भगिनी जशी करते त्याच पद्धतीने आमच्या 14 ज्या महिला उमेदवार आहेत, म्हणजे 23 पैकी 14 आम्ही महिला उमेदवारी दिलेल्या आहेत, तर नक्कीच ह्या महिला उमेदवार श्रीगोंदा घडवण्यामध्ये मोठं योगदान देतील या दृष्टिकोनातून आम्ही विचार केलेला आहे। आणि ह्या महिला सुद्धा उच्च शिक्षित आहेत, म्हणजे आमच्याकडे रिटायर्ड प्रिन्सिपल आहेत, आमच्याकडची सगळ्यात लहान जी आमची उमेदवार आहे ती आत्ताच नुकतंच इंजिनिअरिंग पूर्ण केलेली आहे। सगळ्यात जास्त पहिल्यांदाच म्हणजे महिला उमेदवार दिलेले आहेत, तर आम्ही महिलांचं एवढा म्हणजे सहानुभूती आहे की एसटीचं अर्ध तिकीट महिलांसाठी केलेलं आहे, परत महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणलेली, त्याच्यामुळे प्रचंड महिला खुश आहेत आणि महिला आमच्या सर्व महिला ह्या आमच्या सोबत आहेत आणि हे सर्व मिळून आम्ही खूप छान काम करणार आहे। आणि केंद्रात सत्ता भाजपची, राज्यात सत्ता भाजपची, महिलांचा खूप मोठ्या प्रमाणात उत्साह आहे की ह्यावेळेस म्हणजे भाजपलाच म्हणजे मतदान करायचं, निवडून द्यायचं आणि ते पण प्रचंड मताने निवडून द्यायचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।